नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, NTA वतीनं रिनीट एक्झामचा रिझल्ट जाहीर झाला आणि कालपासून विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आहे. आणि या दरम्यानच्या काळामध्ये अनेक नवनवीन विषय विद्यार्थी पालकांच्या वतीनं माझ्या समोर येत आहेत. काही गोष्टी आपण न्यूजपेपरमध्ये पण पाहिल्या असतील, मीडियामध्ये पण पाहिल्या असतील. NTAच्या वतीनं परत एकदा रिझल्ट जाहीर करताना काही चुका झाला अशा संदर्भानं तो विषय होता. परंतु ज्या मुलांना ऑलरेडी चांगला स्कोर आलेला आहे किंवा कमी स्कोर आलेला आहे परंतु ते क्वालिफाय झालेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी जे तर आपला वेळ किंवा आपली एनर्जी आहे त्या स्कोरवर आता काय काय पॉसिबल आहे या सगळ्या विषयानं जे ते आपण पुढे गेलं पाहिजे. कारण जे विद्यार्थी ऑलरेडी नीट परीक्षेला अपिअर होते, ज्यांनी परीक्षा दिली, ज्यांना चांगले मार्क्स आले, त्यांनी आता इथून पुढं प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीनं तयारी करणं अपेक्षित आहे. जे विद्यार्थी ऑलरेडी रिपीटर्स आहेत पण स्कोअर कमी आलेला आहे, तर आलेल्या मार्कावर काय काय शक्यता आहे, काय काय पॉसिबिलिटीज आहेत, मागील वर्षी आपल्या रँकनुसार काय काय उपलब्ध झालेलं आहे किंवा ॲडमिशन्स मिळालेले आहेत, हे पाहणं फार गरजेचं आहे. आज दिवसभरामध्ये अनेक पालक आपल्या ऑफिसला असल्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडनं पालकांकडं खूप सारे इनपुट्स येतात. प्रामुख्यानं बऱ्याचशा विद्यार्थ्यांची डॉक्युमेंटच्या बाबतीतली तयारी अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. अनेक विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे परंतु व्हॅलिडिटीसाठी त्यांनी पुढे गेलेले नाही आहेत. तर या सगळ्या संदर्भानं एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ जो विद्यार्थी व पालकांना पुढच्या दृष्टीनं मार्गदर्शन होईल, प्रॉपर माहिती मिळेल म्हणून आपण हा व्हिडिओ शेअर करतो आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना शेअर करा. त्यासोबतच एक नम्र आवाहन, पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महाराष्ट्रासह देशभरातील विविध प्रवेश प्रक्रियेबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स मराठीमध्ये समजेल अशा भाषेत आपण नेहमी विद्यार्थी पालकांना शेअर करतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रासह देशभरामध्ये आता वेगवेगळ्या राज्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला जो टप्पा असतो तो ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या संदर्भानं MCCच्या वतीनं सुरुवात होईल. हे MCC जे आहे ते हे सेंट्रल लेवलची जी ॲडमिशन प्रोसेस असते, ज्यामध्ये प्रामुख्यानं 15% गव्हर्मेंट MBBSचा कोटा, 100% जिपमरचे सीट्स, 100% एम्स आणि 100% डीम्ड युनिव्हर्सिटी, ह्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत तर ह्या MCCच्या वतीनं पूर्ण केल्या जातात. आणि या MCCमध्ये आपल्याला जर प्रवेश प्रक्रियेमध्ये भविष्यात भाग घ्यायचा असेल, विशेषतः मेरिटवर जायचं असेल तर एम्स, जिपमर आणि गव्हर्मेंटचा 15% कोटा MBBSच्या संदर्भानं, तर इथं स्कोअर आपल्याला चांगला अपेक्षित असतो. चांगला स्कोअर असेल तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळायला मदत होते. परंतु असे अनेक विद्यार्थी असू शकतात की जे रिपीटर्स आहेत परंतु ज्यांचं फायनान्शियल बजेटसुद्धा आहे पण नीटमध्ये अपेक्षित परफॉर्मन्स नाही आहे परंतु MBBSचं त्यांचं स्वप्न आहे. तर अशा मुलांच्या संदर्भानं जे तर त्यांना ऑल इंडियाच्या MCCच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून MBBSसाठी त्या ठिकाणी जाता येतं, BDSला सुद्धा जाता येतं. तर ही जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती लवकरच येणाऱ्या काळामध्ये सुरू होणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी आपली फायनान्शियल तरतूद या संदर्भानं करून ठेवावी. जर आपण प्रॉपर वेने या काउन्सिलिंग प्रक्रियेत गेलो, योग्य पद्धतीने सगळे चॉईसेस भरले, अर्थात आपलं बजेट, आपला रँक विचारात घेऊन, तर निश्चितपणे तुमचं MBBSचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. परंतु आपलं बजेट विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. ही जी काय सगळी प्रक्रिया असते ॲडमिशनच्या संदर्भानं, एम्स असेल, जिपमर असेल, ऑल इंडियाच्या टॉपच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची ॲडमिशन प्रक्रिया, 15% कोटा ज्याला आपण म्हणूया, आणि सोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी या संदर्भामध्ये ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून परिपूर्ण मदत, त्याचं रजिस्ट्रेशनपासून तर ॲडमिशनपर्यंतची प्रक्रिया ही आमच्या वतीनं केली जाते. सो ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं भविष्यात पुढे जायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी कृपया एकदा ऑफिसला नक्की व्हिजिट करा. दिवसभरामध्ये प्रचंड कॉल आहेत. कळत नकळत पालकांना अशी अपेक्षा असते की बाबा ही सगळी माहिती फोनवर उपलब्ध झाली पाहिजे, फोनवर मिळाली पाहिजे, परंतु तसं होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ही सगळे बऱ्याचदा डीम्ड युनिव्हर्सिटीचे वगैरे ॲडमिशन्स हा एक आर्थिक बाबीचा विषय आहे, मोठा विषय आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं ॲडमिशनची इच्छा बाळगणाऱ्या पालकांना मी नम्र निवेदन करतो की आपण एकदा ऑफिसला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला योग्य माहिती मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला डिसिजन घेऊन पुढच्या प्रक्रियेमध्ये सामील होत आहेत.
तर हा झाला महत्त्वाचा विषय, जो की ऑल इंडियाच्या संदर्भानं जो तुम्हाला मी सांगणं आवश्यक मला वाटलं. याशिवाय महाराष्ट्रामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं MBBS महाराष्ट्रामध्ये होऊ शकते, अर्थात त्याचा रँक चांगला आलेला आहे. दुसरी कॅटेगरी असू शकते की ज्यांना MBBS मिळत नाही, परंतु BMS BDS त्यांना मिळालं तरी ते खुश आहेत. अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या प्रक्रियेत जाण्यासाठी जी कागदपत्रांची पूर्तता आहे ती आपण त्या ठिकाणी करणं फार आवश्यक आहे. बऱ्याच जणांकडं मी आता दिवसभरामध्ये आज जवळजवळ 100-150 पेरेंट्स येऊन गेले. तर याच्यात मी एक गोष्ट प्रकाशानं पाहिली, बऱ्याचदा विशेष करून ओपन कॅटेगरी आणि SCBC कॅटेगरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांकडं डॉक्युमेंटची उपलब्धता नाही आहे. कृपया आपल्या पेपरकडं आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं. आवश्यक ती डॉक्युमेंट्स आपण उपलब्ध करून घ्यावेत. ॲडमिशन प्रोसेसमध्ये जात असताना आवश्यक ती कागदपत्र जर आपल्याकडे उपलब्ध नसतील तर अनाठाई आपल्याला ओपनमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल आणि फायनान्शियल बर्डन आपल्या पालकांवर आपल्यावर होऊ शकतं. हे होऊ नये यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची आपण नक्की पूर्तता करा. एकदा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली तर हार्डली 7 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी मिळेल आणि त्या दरम्यान मग धावपळ करण्यापेक्षा आज आपल्याकडे वेळ उपलब्ध आहे, म्हणून आपण लगेचच या प्रक्रियेला सुरुवात करावी आणि लवकरात लवकर ही डॉक्युमेंट्स आपल्याकडे कशी उपलब्ध होतील, विशेषतः कास्ट सर्टिफिकेट, काही केसमध्ये व्हॅलिडिटी पावती उपलब्ध झालेली असेल तर व्हॅलिडिटी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करा. ज्यांच्याकडे फक्त कास्ट असेल त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज करून पावती उपलब्ध करून घ्या. ॲटलिस्ट पावती असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रियेत कॅटेगरीमधून त्या ठिकाणी अर्ज करता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे काय आपण कॅटेगरीतून अर्ज केला निश्चितपणे त्याचा लाभ आपल्याला ॲडमिशनमध्ये पण होतो आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये फीसमध्ये पण होतो. दोन्ही गोष्टीचा फायदा जर घ्यायचा आहे तर आपल्याकडे कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी असावी. विशेष करून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मी खूप नम्रपणे सांगतो, आपण महाराष्ट्रामध्ये SCBC कॅटेगरीमधनं जातो, त्यामुळे SCBCचं कास्ट सर्टिफिकेट, त्याची व्हॅलिडिटी, त्याचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नक्की काढून घ्या. EWSमध्ये आपण ऑल इंडियात अर्ज केलेला आहे, परंतु महाराष्ट्रात EWS चालत नाही, याची आपण सगळ्यांनी आवर्जून नोंद घ्यावी. आपण कॅटेगरी सर्टिफिकेट आपल्याकडे उपलब्ध असावं, व्हॅलिडिटीची किमान पावती असावी. ह्या सगळ्या प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्या. एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो. दुसरं, असे विद्यार्थी जे BMSची इच्छा आहे परंतु कमी स्कोर आहे पण पात्र झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल 250 मार्क्स आहेत, 230 मार्क्स आहेत, 240 मार्क्स आहेत, 270 मार्क्स आहेत. ह्या मुलांना महाराष्ट्रामध्ये BMS मिळू शकत नाही, कोणतीही कॅटेगरी असू द्या. कारण वरचा जर एक लेअर सोडला जो की 500च्या पुढच्या आपण म्हणूया, तर त्याच्या खालचे जे मुलं आहेत ते MBBSला लागणार नाहीत आता यावेळेस. अर्थात याला अपवाद असेल SC, SC आणि NTB कॅटेगरी, काही अंशी VGNT कॅटेगरी. तर ते उर्वरित मुलं कुठे ॲडमिशन घेणार? अर्थात ते गव्हर्नमेंट BMS घेणार. जे 400 450 वाले त्यांना एडेड कॉलेज भेटू शकतं. जे 400 वाले आहेत ते चांगले BMS कॉलेज सेमीचे घेतील. त्याच्या खालच्या मुलांना इतर जे काही BMSचे कॉलेज असतील ते भेटतील. पण जे मुलं ज्यांचा ऑल इंडिया रँक साधारण 5,30,000 5,40,000च्या पुढे आहेत, अशा मुलांना महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंडपर्यंतही थांबून उपयोग होणार नाही. का? तेवढ्या सीट्स महाराष्ट्रात उपलब्ध नाही आहेत जितक्या रँकपर्यंत त्या लागतात. म्हणजे जर साधारण 5,40,000 ऑल इंडिया रँक असेल, शेवटी का होईना BMS भेटू शकेल, BDS भेटू शकेल. हे पण मी खूप डेअरिंग करून सांगतो आहे, कारण तो जो खालचा जो विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे म्हणजे तिथं मेजॉरिटी मुलं असू शकतात. साधारण 350 to 300 किंवा 275 to 350 ह्या दरम्यान मेजर क्राऊड आहे असं आपण म्हणूया. त्यामुळं ज्या मुलांचा रँक साधारण 5-5.25 लाखाच्या आत आहे त्यांना डेफिनेटली BMS BDS मिळेल. पण जे मुलं साधारण ज्यांचा रँक 5,50,000 60,000 70,000 6 लाख असा आहे त्यांना कदाचित महाराष्ट्रात BMS BDS मिळणार नाही. या मुलांकडे आज वेळ आहे की आज बाहेरचे ऑप्शन आपण त्या ठिकाणी बघितले पाहिजे आणि साधारण आजच्या डेटला जर आपण कुठलेही डिसिजन घेतले ॲडमिशनच्या संदर्भानं, निश्चितपणे फायनान्शियली ते आपल्याला फायदा देऊ शकतात. कमी बजेटमध्ये ते ॲडमिशन आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे अशाही पद्धतीनं आपल्या पुन्हा कुणाची शोध सुरू असेल तो निश्चितपणे तो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला एकदा व्हिजिट करा, तो त्या ठिकाणी संपेल. कारण आमच्याकडं तुमच्यासाठी अतिशय चांगले पर्याय आहेत. अगदी ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. कुठेही तुम्हाला जे आम्ही होऊ शकतं ते तुम्हाला स्पष्टपणे सांगू आणि त्यानंतर तुम्हाला तो निर्णय घेता येईल आणि निश्चितपणे तुमचं त्या ठिकाणी BMSचं BDSचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल.
सो जे क्वालिफाय आहेत परंतु ॲडमिशन मिळू शकणार नाही अशा मुलांनी या गोष्टीचा नक्की त्या ठिकाणी विचार करावा. एक अजून असा महत्त्वाचा क्राऊड आहे यावर्षी, न भूतो न भविष्यती. आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया एकदम हायर साईडला गेला. ओपन कॅटेगरी 213, रिझर्व कॅटेगरी 177. त्यामुळे असे अनेक मुलं आहेत जे ओपनमध्ये आहेत परंतु त्यांच्याकडं 213 किंवा त्याच्या पुढचा स्कोअर नाही आहे. काही मुलं 209वर अडकलेत, काहींना 200 मार्क आहे, काहींना 190 मार्क आहे. काही विद्यार्थी असे रिझर्व कॅटेगरीमधले आहेत की ज्यांच्याकडे 160 मार्क आहे, 165 मार्क आहे आणि त्यांना BMS करायचं आहे, BHMS करायचं आहे. तर या मुलांनी यावर्षी फार निराश आत्ताच होऊ नका. त्याचं कारण असं आहे की यावर्षी इतक्या हायर साईडला कट ऑफ गेलेला आहे, त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हा कट ऑफ रिड्यूस होईल आणि निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी BMS BHMSच्या ॲडमिशनची संधी प्राप्त होईल. परंतु यासाठी आपल्याला फार वेट करावं लागणार आहे. किमान गृहीत धरा की 2 महिने इथून पुढे तुम्हाला थांबावं लागेल. ॲटलिस्ट 2 किंवा 3 राऊंड BMSचे आयुष्य पूर्ण झाल्याशिवाय हा कट ऑफ रिड्यूस होत नाही किंवा केला जात नाही. मागच्या वर्षी जागा उपलब्ध असतानासुद्धा NCISM हा कट ऑफ रिड्यूस झाला नाही. त्यामुळे अनेक मुलं इच्छुक असूनही त्यांना प्रवेश त्या ठिकाणी घेता आला नाही. परंतु यावर्षी कट ऑफ क्वालिफाईंग क्रायटेरिया हायर साईडला असल्यामुळे निश्चितपणे हा कट ऑफ रिड्यूस होईल आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला ॲडमिशनची संधी प्राप्त होईल. परंतु या 2 महिन्यामध्ये अगदीच आपण घरी न बसता आपण आपला सेल्फ स्टडी असेल, ऑनलाईन जे काही क्लासेस असेल ते असेल किंवा फिजिकल क्लासरूम आपण जॉईन केलेले असेल तर या ठिकाणी आपण आपलं रेग्युलर स्टडी चालू ठेवावा. आपला वेळ मौल्यवान आहे, तो वाया जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. कारण लास्ट इयरला जो अनुभव होता, खूप सगळ्यांना होप्स होत्या की कट ऑफ रिड्यूस होईल पण तो झाला नाही. आणि याही वेळेस छाती ठोकपणे कुणी सांगू शकत नाही की 100% खात्रीनं कट ऑफ रिड्यूस होईलच. पण तरी आपण होप्स ठेवूया. परंतु हे सगळं होण्यासाठी किमान 2 महिने कालावधी लागेल, 2-2.25 महिने जातील आणि तोपर्यंत आपला अनाठाई आपला वेळ वाया जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि अभ्यासाला सुरुवात करावी. डेफिनेटली परत एकदा रिपीट करायचं असेल किंवा अभ्यासाला लागायचं असेल तर हा विद्यार्थ्यांसाठी फार पॅनिक मुवमेंट आहे. परंतु आयुष्यात पुढं जायचं आहे तर आपण हे सगळं स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जे पॉसिबल आहे, जे ऑलरेडी पात्र आहेत त्यांनी ॲडमिशनच्या संदर्भानं पुढचे निर्णय घ्या. जे इलिजिबल नाही आहेत त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. येणाऱ्या काळामध्ये कट ऑफ रिड्यूस होण्याची त्यांनी वाट पाहावी. या संदर्भात वेळोवेळी आमच्याकडनं तुम्हाला मदत होईल, मार्गदर्शन होईल. जे विद्यार्थी आमच्यापर्यंत येतील त्यांचे ॲडमिशन्स करून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि हे प्रवेश पूर्ण करून देऊ. विशेष करून महाराष्ट्रामध्ये आम्ही खूपच प्रसिद्ध आहोत की आम्ही जो शब्द देतो तो पाळतो. ओव्हर कमिटमेंट कधी करत नाही. जी गोष्ट होणार नाही ती होणार नाही अशा पद्धतीचं आमचं आतापर्यंत काम राहिलेलं आहे. थोडक्यात काय की पालकांना घुमून फिरून एखादी गोष्ट सांगायची, त्यातून त्यांची फसवणूक करायची किंवा अन्नाठाई त्यांचं नुकसान करायचं हे आपण कधी केलं नाही, करणार नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मदत पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे त्यांनी निश्चितपणे आमच्या ऑफिसला व्हिजिट करा, माझ्याशी बोला, भेटा, चर्चा करा. आपल्या स्कोअरनुसार काय काय पॉसिबल आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्यानंतर तुमची संपूर्ण प्रक्रिया आमच्या वतीनं करून दिली जाईल. खरं म्हणजे टोटल जबाबदारी घेतली जाते आणि ते प्रक्रिया पूर्ण केली जाते. हा आत्तापर्यंतचा आपला इतिहास आहे. आपण अगदी छाती ठोकपणे खात्रीनं या ठिकाणी येऊन आपलं काम आमच्या वतीनं करून घेऊ शकता. तर जे पण इच्छुक असतील त्यांनी निश्चितपणे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. आपली परिपूर्ण मदत केली जाईल. आपल्याला आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, नंबर्स, ॲड्रेस हे सगळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सोबतच आपण इन्स्टाला किंवा इतर बऱ्याच ठिकाणी आपले गुगललासुद्धा व्हिडिओ आहेत, तिथं नंबर्स भेटतील, यूट्यूबला भेटतील, फेसबुकला वगैरे पण आपले व्हिडिओ अपलोड असतात, तिथेसुद्धा तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. त्याचा निश्चितपणे तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाभ होईल, मदत होईल. अजूनही आपले काही बरेच प्रश्न आहेत, खूप विषय आहेत, परंतु विद्यार्थी पालकांना संवाद साधण्याची एक साधण्यासाठी मी हा एक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर केला आहे. जसं जसा वेळ मिळेल येणाऱ्या काळामध्ये जसे जसे अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी नेहमी तत्पर असेल. हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद.